जे दुवे कवर आणि बेडशीट्स आहेत त्याचे मोठे मोठे डस्टर्स बनवले जातात आणि ते रूम अटेंडंटला दिले जातात. जेव्हा ग्लास असतं रूममध्ये, जेव्हा वॉटर ड्रिंकिंग ग्लास असतं त्याला आपण क्लीन करतो आणि ते वाईप केले जातं. ते या डस्टर्सने केले जातं, बेडशीट किंवा दुवे कवरच्या डस्टरने. त्याच्याने अगदी सुंदर ते वाईप होतं आणि त्याच्यावर कसलेच हँड फिंगर्स वगैरे दिसत नाही, आपल्या हातांचे ठसे वगैरे दिसत नाही. आणि जे दुसरे असतात जे बाथटॉवलचे डस्टर्स असतात ते बाथरूममध्ये कधी कधी खूप जास्त पाणी गेस्ट आंघोळ करताना दिसतं आपल्याला, तिथे हे वापरले जातात. पण हे 4 डस्टर आणि डिस्कार्ड डस्टर्स हे कधी पण रूम अटेंडंटच्या ट्रॉलीमध्ये असायला पाहिजे. नुसतंच डस्टर वापरून फायदा नाही, तर ते डस्टरचं क्लिनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आफ्टर एव्हरी शिफ्ट प्रत्येक रूम अटेंडंटला हे डस्टर आपल्या लॉन्ड्रीमध्ये आपल्या नावासकट किंवा आपल्या नंबरसकट डिपॉझिट करावे लागतात. म्हणजे ते वॉश होऊन तुम्हाला सेम अमाऊंट ऑफ डस्टर तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी साफ मिळतील. आणि हे असं प्रत्येक रोटेशनमध्ये व्हायला पाहिजे. मॉर्निंग अटेंडंट असो, आफ्टरनून असो किंवा नाईट असो. सेम अशाच प्रकारे पब्लिक एरिया क्लोकरूम अटेंडंट जे आहे ते हे 4 डस्टर्स वापरतात. आणि जे बँक्वेटचे स्टाफ आहेत आपले, त्यांच्याकडे भरपूर कटलरी, क्रॉकरी, वायपिंगची करायची असते. तेव्हा हाऊसकीपिंगमधनं ते डिस्कार्ड बेडशीट चे डस्टर्स आणि डिस्कार्ड दुवे कवरचे डस्टर्स घेऊन जातात. त्याने ते वायपिंगचं काम अगदी खूप छान होतं. हे असे कलर कोडेड डस्टर वापरण्यामागचं कारणही आपण जाणून घेऊया. प्रत्येक एरियामध्ये जे बॅक्टेरियाज असतात त्याचे सर्फेसेस वेगळे असतात, तर त्याच्यासाठी जसे आपल्याकडे वेगवेगळे केमिकल्स आहेत तसं आपल्याकडे वेगवेगळे डस्टरही आपण वापरायला पाहिजे. तर त्याचा खूप उपयोग होतो हे हायजीन मेंटेन करण्यासाठी किंवा क्रॉस कंटॅमिनेशन नको व्हायला, म्हणजे रोगराई नाही पसरायला पाहिजे ह्याच्यासाठी वापरले जातात. आणि जेव्हा तुम्ही रूम क्लीन करतात तेव्हा एक सायलेंट ऑब्झर्वर असतो, तो आपला गेस्टच असतो. तर तो कायम बघत असतो की तुम्ही काय करताय. तुम्ही रूम क्लिनिंग करताना जर गेस्ट त्या रूममध्ये असेल तर ऑब्व्हियसली तो बघणार की तुमच्या हातात काय आहे. तर वेगवेगळे डस्टर्स हे आपण नक्कीच वापरायला पाहिजे. गेस्टसाठी नाही तर हे एक स्टँडर्ड आहे हॉटेलचं. आपल्याला पुढचे प्रॉब्लेम्स येऊ नये क्रॉस कंटॅमिनेशन आणि हायजीनच्या दृष्टीने. त्यामुळे हे वेगवेगळे कलर डस्टर वापरणं खूप गरजेचं आहे आणि ते मेंटेन करणंही खूप गरजेचं आहे. अशाच व्हिडिओसकट आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत थँक्यू आणि हॅपी हाऊसकीपिंग. बाय.